कारण जे अवतार होतात, जे भगवंताने अवतार घेतले ते कोणासाठी घेतले? तुमच्या आमच्यासाठी. म्हणतात ना, जब जब होय धर्म की हत्या. ज्या ज्या वेळेस या धर्मावरती संकट पडेल, साधू संतांची विटंबना होईल, त्या त्यावेळेस माझा देव, माझा भगवंत त्या वेळेस मात्र काय गेले? अवतार गेले. अवतार तुम्हा धरा या कारण. जेव्हा मात्र साधू संतांची विटंबनावरती अत्याचार वाढेल, भ्रष्टाचार वाढेल, एवढंच तर काय, त्यावेळेस मात्र जगाचा मालक वेगवेगळ्या रूपाने, वेगवेगळ्या अवताराने काय घेईल? जन्म. कारण असं नाही की भगवंताने अवतारे दुसऱ्यांसाठी घेतले, भगवंताने अवतार तुम्हा हम्मा करिता घेतले. आणि जेवढे काही अवतार घेतले भगवंतानी, तेवढे मात्र आपल्या भक्ताला काय पाहिजे, काय नाही पाहिजे, कशा पद्धतीने पाहिजे, याच करिता भगवंताने अवतार घेतलेले. बघा, जगाच्या मालक असून सुद्धा जगाच्या मालकाला प्रारब्ध भोगावं लागलं. सीता माता प्रत्येकांना माहिती आहे. कोण होत्या सीता माता? महिला मंडळी. कोणाच्या मुली होत्या त्या सीता माता? कोणाची मुलगी होती? साक्षात, बोला बोला, तुम्हाला बोलता येते परंतु तुम्ही हिम्मतच करत नाही. तुम्हाला वाटते ताई काय शिक्षा देते आणि काही नाही. तुम्हाला वाटते का हो ताई शिक्षा देईल? ताई खराब वगैरे वाटते का तुम्हाला? नाही ना. तुमच्यासारखीच मी आहे, तुमच्या मुलीप्रमाणे आहे. म्हणतात की राजा जनक राजाची मुलगी आहे सीता माता, परंतु सीता माता जनक राजाची मुलगी नाही आहे. सीता माता जनक राजाला सापडलेली मुलगी आहे. त्यांच्या इतिहासाची कथा मी तुम्हाला नंतर सत्रामध्ये सांगणार आहे, म्हणजे राम जन्मामध्ये. मग त्या सीता मातेला जनक राजाने काय बघून दिलं? प्रभू रामचंद्र. एवढं ऐश्वर्य, धन दौलत, इस्टेट प्रॉपर्टी, घोडे, रथ, एवढं सर्व बघून मात्र जनक राजाने सीता मातेला दिलं. परंतु सीता मातेला काय भोगावा लागला? वनवास वनवास भोगायचं काम मात्र सीता मातेला पडलं. सीता माता जरी जनक राजाच्या मुली होती, इकडे साक्षात प्रभू रामचंद्राच्या सुद्धा धर्मपत्नी होत्या, तरी सुद्धा एकच इच्छा झाली होती त्या सीतेची. काय? की चोडी मात्र, जी चोडी सीतेला हवी होती त्या हरणाची चोडी करावं आणि ती चोडी मात्र आपण अंगावरती परिधान करावी. एवढ्या सीता माता भुलल्या. आणि एवढ्या सीता माता भुलल्याच्या नंतर बघा, ज्या वेळेस सीता माता बोलल्या आपण कोण आहो, काय आहो, हे सीतेला काहीच कळलं नाही. युद्ध, महायुद्ध थोडं थांबवा. मग सीता मातेला जर का मात्र वनवास भोगायचं काम पडलं, आता सीता मातेचं उदाहरण जाऊ द्या, त्याचप्रमाणे साक्षात भगवान श्रीकृष्णाचं घ्या. ज्या भगवान श्रीकृष्णाने एका बंदी शाळेमध्ये काय घेतला? जन्म घेतला. काय कमी होतं? भगवान श्रीकृष्णाला काहीच कमी नव्हतं, तरी सुद्धा एका केर पुजाण्याच्या टोकरीमध्ये जावं लागलं जन्म झाल्याच्या नंतर लगेच. काहीच कमी नव्हतं. मग देवादिकांना सुद्धा प्रारब्ध चुकले नाही. जसे देवादिकांना सुद्धा प्रारब्ध चुकले नाही, तसे तुम्हा आम्हांना सुद्धा प्रारब्ध चुकणार नाही. कारण जे प्रारब्धाचा फेरा आहे मात्र तो फेरा प्रत्येकांना भोगायचा आहे. म्हणून कधी माणसाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर एक अंतकरणाने, एकपणाने, एकजुटीने मात्र माणसाने सर्व कर्म, सर्व काम मात्र एक अंतकरणाने केले पाहिजे. सकाळी सांगून गेली मी तुम्हाला, गावामध्ये एकी असली पाहिजे. त्याच वेळेस मात्र तिथे काय टिकते? लक्ष्मी टिकते. कारण ज्या गाडगे महाराजांनी, ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन जे प्रत्येक उपदेश केले ते काही खोटे केले नाही. गाडगे महाराजांनी तर प्रत्येक गाव झाडले.
एकच मनामध्ये मंत्र, एकच मंत्र, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. या मंत्राचा जप करावा आणि हाच मंत्र घेऊन मात्र अख्खं गाव झाडावं. एवढी स्वच्छता मात्र संत गाडगे महाराज राबत होते. काहीच गरज नव्हती, तरी सुद्धा गाडगे महाराजांना माहिती होतं. घर तर मात्र सर्व महिला मंडळी झाडतात, सर्व आपापलं घर स्वच्छ ठेवतात, परंतु गाव झाडणार मात्र इथे कोणीच नाही. हातामध्ये खराटा घ्यावा आणि प्रत्येक लोकांना म्हणावं, चला या स्वच्छता आपण करू, चला या आपण स्वच्छता करू. स्वच्छता अभियान राखायचे गाडगे महाराज. परंतु मनामध्ये एकच मंत्र बर का, त्या मंत्राचा विसर न पडता गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. सांभाळ ही तुझी लेकरे पुण्य समजती पापाला. गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. प्रत्येक गाव जाण्याचं काम गाडगे महाराजांनी केलं. तर मग आपल्याला, आपण जसे आपले घर स्वच्छ ठेवतो तसं आपलं गाव गल्ली सुद्धा आपण स्वच्छ ठेवली पाहिजे. कारण गाव गल्ली का स्वच्छता ठेवली पाहिजे, तो आपला अधिकार आहे. माणसाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाला प्रत्येक अधिकार मात्र मिळतो. आणि ते अधिकार मात्र कोणते असू द्या, माणसानं किती जरी चांगले काम केले तर लोक त्यांना चांगलं म्हणेल आणि ते सुद्धा जाऊ द्या हो. माणूस हा चुकीचा पुतळा असतो, प्रत्येक जण म्हणतात, परंतु एक चूक झाली तर ती माफ करायची, परंतु दुसरी झाली तर ती मात्र माफ करण्यासारखी नसते. म्हणून म्हणतात ना, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. का माणसाला तसं म्हटलं आहे? कारण माणसाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाला एवढी भुरडं पडली, जशी गोपिकांना ज्या गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णासोबत गोपिका राहत होत्या, त्या तशाच गोपिकांना सुद्धा भगवान श्रीकृष्णाची काय पडली होती? भुरडं पडली. मग तशी भुरड जर का आपल्यावरती नाही पडावं म्हणून काय केलं पाहिजे? चांगले कामं केले पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे आणि चांगलं पिलं पाहिजे. लोक, हे जग तर मात्र हे समाज तुम्हाला नावं ठेवणारच आहे. म्हणतात ना, चप्पल तुमची कितीची सुद्धा भारीची असू द्या, जी पायामध्ये आपण चप्पल घालतो ना, ती चप्पल किती सुद्धा भारी असू द्या, किती सुद्धा स्टँडर्ड असू द्या, ती पायामध्ये घातल्याच्या नंतर किती महाग मोलाची असू द्या, 500ची असू द्या, 1000ची असू द्या, 2000ची असू द्या, किती जरी महाग मोलाची चप्पल तुम्ही पायामध्ये घातली तरी ती चप्पल मागून शिंतोडे आपल्या कपड्यावरती उडवणार ना. किती महाग मोलाची असू द्या, ती चप्पल तिची लायकी दाखवणारच. तसं या माणसाला किती जरी जीव लावा, एक ना एक दिवस त्यांची सुद्धा लायकी दाखवल्याशिवाय राहत नाही. मी तर तुम्हाला म्हणेल, माणसांना जीव लावल्यापेक्षा देवाला जीव लावलेला हा 10 पटीने चांगला. कारण देव कसा आहे? भावाचा भुकेला देव आहे. देवाला तुमचं धन नाही पाहिजे, प्रॉपर्टी नाही पाहिजे, इस्टेट नाही पाहिजे, काहीच पाहिजे नाही. काही पाहिजे? फक्त भाव पाहिजे. भाव तिथे देव, ही संताची वाणी आचरणा वाचून पाहिला काकू. ते अगरबत्ती काढून टाका समोरची. तो भाव म्हणजे कोणता? कपड्या लत्याचा का? नाही.
सोन्या चांदीचा का नाही, भाजीपाल्याचा का नाही, दागदागिन्याचा का नाही, शेतीवाडीचा का नाही, तो भाव कोणता? एका भक्ताच्या मनामध्ये देवाविषयी असणारा, एका शिष्याच्या मनामध्ये संताविषयी असणारा, त्याला म्हणतात भाव. भावाशिवाय या जगामध्ये काहीच नाही. तुम्ही देवावरती थोडा भाव ठेवून बघा. ज्यावेळेस तुम्ही देवावरती भाव ठेवसाल, तो भाव मात्र देव एक ना एक दिवस तरी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मात्र परंतु तसा भाव असायला पाहिजे. कारण देव असाच पावत नाही. कारण देव काही बाजारचा भाजीपाला नाही आहे. देव कसा आहे? देव काही बाजारचा भाजीपाला नाही आहे. देवाला फक्त एक निष्ठ भक्त लागतात. दोन निष्ठ भक्त या जगामध्ये, या कलियुगामध्ये अनेक आहे. परंतु एक निष्ठ भक्त मात्र प्रत्येकाच्या ठिकाणी एक निष्ठ भाव मात्र नाही आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, अरे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अरे आचरणावा कोणी पाला का कोणी, शब्दाच्या बोलात शांती नाही म्हणे देव, अशाने पावायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. हे मनी नाही भाव म्हणे देवा मला, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशाने पावायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. देव कसा आहे? बाजारचा भाजीपाला. देव मात्र नाही आहे. म्हणतात ना,